तांब्या पितळेचे भांडे घासण्यासाठी तुम्ही अजूनही महागडे केमिकल्स आणि पितांबरीचा वापर करता का? तर थांबा, मीच तुम्हाला आज आहे ना घरातल्या 4 गोष्टींपासून एक भन्नाट अशी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता इथे तुम्ही माझा तांब्याचा पिंप बघू शकता किती घाण झालाय. इथे एका प्लेटमध्ये ना मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 1 अख्खं लिंबू पिळून घ्यायचं आणि त्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून छान पेस्ट करून घ्यायची. आता ही सगळी पेस्ट आहे ना मी पिंपाला लावून घेते. गरज वाटली तर तुम्ही आहे ना याला हलक्या हाताने स्क्रब देखील करू शकता. मी देखील इथं हलक्या हाताने याला स्क्रब करून घेतलं. पिंप धुतल्यानंतर आहे ना तुम्हाला एक थोडेसे पांढरे डाग दिसतील, तर ते बोरिंगचं पाणी असल्यामुळं ते डाग असतातच. ते पितांबरीने घासले ना तरी ते काही निघत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही तांब्या पितळाची भांडी धुतली ना ती लगेच एका स्वच्छ कोरड्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची, म्हणजे छान अशी चमचम करतात आपली ही भांडी. आता चला अजून एक गोष्ट मी तुमच्याशी आवर्जून शेअर करते आज. आता माझं जे काही साधं सिंपल डेली रुटीन आहे ना, घरातले छोटे मोठे क्षण असतात ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते रोज. पण आयुष्य नेहमी सारखंच नसतं ना, कधी आनंदाचे क्षण येतात तर कधी दुःखाचे क्षण असतात. तर अशा वेळी मी जे काही व्हिडिओ पोस्ट करत असते ना, तर त्याचा अर्थ असा अजिबातच नाही आहे की मला त्या दुःखाची जाणीव नाही आहे किंवा मी काही गोष्टी पाळत नाही आहे. माझे बरेचसे व्हिडिओज आहेत ना मी आधी शूट केलेले असतात, नंतर ते मी फक्त माझ्या टाईमनुसार पोस्ट करत असते. आता हे सांगण्यामागचं कारण माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले जवळचे रिलेटिव्स देखील माझे व्हिडिओ पाहतात. उगीच गैरसमज नको. आणि जेव्हा आपण एखादं काम करतो ना त्यावेळेस त्या कामाच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात, त्या फॉलो करणं गरजेचं असतं. बाकी ट्रिक कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही घरगुती सोपी ट्रिक माहिती होती का हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.